मी जाणार आहे जयपूर ते मुंबई फक्त 500 मध्ये आणि घरच्यांना सरप्राईज देखील करणार आहे. राम राम मंडळी, मी आहे अभि ठोकरे, सेकंड इयर बीपीटी स्टुडंट ॲट जगन्नाथ युनिव्हर्सिटी जयपूर. वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग खूप खास असणार आहे. मी फक्त 500 मध्ये जनरल डब्यामध्ये जे ते जयपूर ते मुंबईला जाणार आहे. तर बघूया हे 500 मध्ये मी जाऊ शकतो का, आणि घरच्यांसाठी सरप्राईज असेल कारण मला आता एक वीकची सुट्टी आहे. तर मी विचार केला जाऊन यावं आणि बघूया घरच्यांचे रिॲक्शन काय असते, आणि मी सक्सेसफुल होतो आणि एंडमध्ये मी टाकीन माझी किती खर्च जे आहे ते मला लागलाय बस वगैरे करून. मी सर्व जे काय ते मी ट्राय करेन आणि माझा एंडमध्ये खर्च टाकेन. ठीक आहे, तर तुम्ही व्लॉग नक्की पूर्ण बघा. नवीन असाल तर या चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर बघूया प्लॅन जो आहे तो सक्सेसफुल होतोय का आणि 500 मध्ये मी जाऊ शकतोय का. तर आता मी रात्रीच प्लॅन केलाय. तर आणि सकाळ जी आहे ती आता झालेली आहे, तर मी आता उठतोय. हा प्लॅन जो आहे मी रातोरात केलेला आणि हा फ्लॉप देखील होणार होता कारण सकाळी अचानक, म्हणजे एवढी थंडी असते, अचानक जयपूरमध्ये पाऊस पडायला लागला, ढगाळ वातावरण वगैरे होतं. तर त्याच्यामुळे मला वाटलं प्लॅन फ्लॉप होणार आहे, पण आता जो आहे ते पाऊस थांबलेला आहे. तर आपण पटकन आता निघूया. तर पटकन आंघोळ करूया आणि जास्त काय नेणार नाही आपण. मी जे आहे ते जास्त कपडे नाही नेणार आहे. फक्त ही एक छोटी हीच बॅग नेणार आहे, ही इथेच राहील. ही एक बॅग नेईन आणि 2-3 जोडे जे आहेत ते कपडे घेईन बस. तर मित्रांनो, आता मी तयार झालेलो आहे एकदम जायला. आता टाइम पण आपला झालेला आहे आता. तर बॅग जी आहे ती पण माझी आता बॅग रेडी आहे. एकच बॅग घेतली आणि 1-2 जोडीच कपडे घेतले, जास्त नाही घेतलेत. तर आता चला आपण निघूया. आणि जाण्यासाठी आपण बघूया लोकल बस वगैरे इथे असतात, तर त्याच्या बारेमध्ये मी चौकशी केली तर तिथून भेटेल तर बरं होईल. तर चला बघू. आपल्याला बस नाही भेटली तर आपण रॅपिडो करूया. तर आता लवकर निघू, मग बस भेटू शकते आपल्याला. तर चला बघू पुढे काय होतंय, बघत राहा पुढे पण ब्लॉग. आता आपण निघतोय. एक गोष्ट जी आहे ती सांगायची राहून गेली. रात्री पप्पांचा कॉल आलेला, बोलत होते ये तू. मी बोललो 2-3 दिवसासाठी कटे मजा येते यायला. मग त्यांना बोललो नाही मी नाही येत नाही येत. मग मी रात्रोरात प्लॅन केला आणि सकाळी जे घडलं भाई, सकाळी एवढा जोरात पाऊस येत होता ना. सकाळी खूप पाऊस होता. मला वाटलं माझा प्लॅन कॅन्सल होईल, पण देवाच्या कृपेने पाऊस गेला आणि मग मी लगेच तयार झालो आणि निघालो. आणि मला लगेच नाक्यावरती गेलो तर लोकल बस देखील भेटली आणि फक्त 50 रुपीजमध्ये त्याने मला जयपूर रेल्वे स्टेशनला सोडलं. आणि मध्ये परत अडथळा आलाच. मध्ये परत मामू भेटला आणि मग मी मागच्या साईडने जयपूर रेल्वे स्टेशनला पोहोचलो. स्टेशनला तर पोहोचलो, पण ही मागची बाजू होती. मग मी गेलो पुढच्या साईडला आणि पूर्ण पिंक कलरचं स्टेशन होतं आणि खूप मोठं होतं आणि समोरच एक मोठा फ्लॅग देखील होता. आणि मग मी गेलो, तिकीट काउंटर शोधलं आणि 350चं तिकीट घेतलं. आणि ट्रेन यायला टाईम होता, तर मला भूक पण लागली होती. तर मग मी छोले कुलचे खाल्ले. खाण्यामध्ये एवढा बिझी झालो तर ट्रेन जी आहे ती आलेली होती आणि मग जनरल डब्यामध्ये खूप गर्दी होती आणि बसायला देखील नाही भेटलं. 2 वाजता आपण बसलेलो जयपूरवरून. तो उभाच होतो मी तेव्हापासून. ते आत्ता वाजले आहेत 5-5:30. 2 ते 3, 4, 5, 3-3.5 तास उभा होतो. आत्ता कुठे सीट भेटले, पण जी सीट मी विचार करत होतो तीच मला भेटले. आता कोटाला पोचले गाडी. आता बघू पुढे कसं होतं. सीट तर आता भेटले मला. आता तर डायरेक्ट उठणार नाही, आता डायरेक्ट इथेच झोपणार आणि सकाळी उठणार. इथे जे आहेत हे काका फ्रीमध्ये पाणी वाटत होते. हे बघून मला अजून खूप बरं वाटलं आणि असं वाटलं की माणुसकी जी आहे ती अजून जिवंत आहे. सॉरी मित्रांनो, कारण काय झालेलं ॲक्च्युली जेव्हा ट्रेनमध्ये मला सीट भेटली
त्याच्यानंतर मी शूटच नाही करू शकलो कारण माझा फोन जो आहे तो खराब झालेला आणि फोन जो आहे तो माझा पूर्ण खराब झालेला आणि मग त्याच्यानंतर मी शूट पण नाही करू शकलो. तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेला जेव्हा मी झोपलो आणि मग सकाळी उठलो तर तेव्हा मुंबईला पोहोचलो आणि मग तिथून मग मी माझा फोन रिपेअर वगैरे केला. तर माझे खूप सारे क्लिप्स जे आहेत ते व्लॉग वगैरे सर्व डिलीट झालेलं. काही काही होते आणि काही काही डिलीट झालेले. हा व्लॉग जो आहे तो तुम्ही एन्जॉय केला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला किती खर्च लागला तो मी इथे टाकेन. ठीक आहे. तुम्ही माझा हा वाला व्लॉग अ डे इन BPT मेडिकल स्टुडंट लाईफ जर बघितला नसेल तर इथे नक्की क्लिक करून बघा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.